नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण त्यानंतरनं चांगला मोमेंटम निफ्टीनं पकडला आणि ऑलमोस्ट 300 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जवळपास 700 पॉईंटची तेजी आणि सेन्सेक्समध्ये 1000 पॉईंटची तेजी बघायला मिळाली। आणि फायनली निफ्टी जे गेले 2 आठवडे रेंजमध्ये अडकलेला 24,800 ते 25,000 ती रेंज आज आपल्याला अपसाईडला ब्रेकआउट होताना बघायला मिळाली। निफ्टी ज्या पद्धतीनं 25,000च्या वर मेंटेन राहिला, त्यानंतरनं दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला चांगली शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळाली आणि बरेच शॉर्ट्स पोझिशन ज्या 25,000च्या बिलो मेंटेन असल्यामुळे होत्या त्या सगळ्या आपल्याला आज कव्हरअप होताना बघायला मिळाल्या निफ्टीमध्ये। आणि बँक निफ्टीमध्येही सुद्धा आपण गेल्या कित्येक व्हिडिओमध्ये म्हटले की 56,000च्या वर गेला तर बँक निफ्टी वर जाईल, 25,000च्या वर गेला तर निफ्टी वर जाईल आणि आज ते होताना बघायला मिळाले। 56,000मध्ये सुद्धा बऱ्याच शॉर्ट पोझिशन बँक निफ्टीमध्ये होत्या, त्याही आपल्याला आज रिकवर होताना बघायला मिळाल्या आणि ऑलमोस्ट बँक निफ्टी 56,300च्या आसपास जाऊन बंद झाला। निफ्टीसुद्धा डिसायसिव्हली 25,000च्या वरती 25,100च्या आसपास जाऊन बंद झाला आहे। तर मला वाटतं नेक्स्ट वीकसाठी फर्दर अपसाईड मोमेंटमला तयार आहे निफ्टी आणि बँक निफ्टी, तेव्हा आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये आणखी हायर लेवल्स इंडेक्समध्ये निश्चित बघायला मिळतील असं दिसते। त्यामुळे सोमवारच्या सेशनला ट्रेड करायचं झालं असं तर टेक्निकली बाय ऑन डीप राहा, पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड करा। निफ्टीचं फर्स्ट टार्गेट 25,200 250 आहे, 25,250च्या वर मेंटेन राहिलं तर 25,500पर्यंत निफ्टी जाण्याचे संकेत आणि टेक्निकल लेवल्स निफ्टीमध्ये दिसतात। लोअर लेवलला जर काही डीप आली तर 25,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जोपर्यंत निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन आहे, फर्स्ट टार्गेट 25,200 250, 25,250च्या वर गेला तर 25,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतं। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे लोअर लेवलला। हायर लेवलला 56,500 ते 600पर्यंत बँक निफ्टी सोमवारच्या सेशनमध्ये जाईल असं वाटते। त्यामुळे सोमवारी बाय ऑन डीप राहा, लोअर लेवलला सपोर्ट्स आहेत, ईच अँड एव्हरी पहिली डीप आपण बाय करू शकतो। 25,000च्या वरती आहे तोपर्यंत 25,250 ते 25,500, बँक निफ्टीमध्ये 56,000च्या वरती 56,500 ते 600पर्यंत मंडे सेशनला आपल्याला मार्केट्स बघायला मिळतील। आज NSEमध्ये 1755 शेअर्स वाढले, त्याबद्दल 828 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 44 शेअर्स वाढले, त्याबद्दल 6 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज सगळे सेक्टर्स वाढून बंद झालेत। सुरुवातीला काही सेक्टर्समध्ये दबाव होता, निगेटिव्ह टेरिटरीमध्ये काम करत होते, पण हळूहळू सगळे सेक्टर्स रिकवर व्हायला चालू झाले आणि मार्केट निफ्टीमध्ये सेन्सेक्सला चांगली मजबूती क्रिएट करून दिली। त्यामध्ये आज लीड केले रियालिटी, मेटल, ऑटो, बँक्स, फार्मा आणि FMCG IT या सगळ्या सेक्टर्सनी लीड केले। सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तरी युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्हमध्येच आहेत। डाव फ्युचर्ससुद्धा 300 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। इराण इस्रायल वॉर थोडंसं आणखी डिले होईल, US लगेच उडी घेईल असं वाटत नाही, पण ऑलरेडी इराण इस्रायल वॉरमध्ये भरपूर टेन्शन आहे। पण अमेरिका सध्या त्याच्यामध्ये फारसं उडी घेण्याचे चान्सेस, ते युद्धामध्ये इंटरफेअर करण्याचे चान्सेस कमी असल्यामुळे US मार्केटला तेजी आहे, परिणामी आपल्या मार्केटला तेजी झालेली आहे। त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये फक्त ओव्हर द वीकेंड इराण इस्रायल वॉरला घेऊन डेव्हलपमेंट्स काय होतात ते बघणं गरजेचं आहे। अदरवाईज टेक्निकली मार्केटनं ब्रेकआउट दिलं आहे आणि फर्दर अपवर्ड मोमेंटमसाठी निफ्टी बँक निफ्टी निश्चित तयार झालं आहे असं आपल्याला इथं दिसते। तर बघूया सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।